अपंचीकृत पंचमहाभूतांपासून उत्पन्न झालेली सूक्ष्मसृष्टी. आकाश. आकाश म्हणजे रिकामी पोकळी, शून्य अवकाश, विश्वातील इतर सर्व पदार्थांना जागा देते किंवा सामावून घेते. आकाशाच्या सत्वगुणाचा भाग श्रोत्र अर्थात कान. ते आकाशाचा गुण जो शब्द त्याचे ग्रहण करते, म्हणून श्रोत्र ज्ञानेंद्रिय आहे. वाक किंवा वाचा किंवा वाणी. आकाशाच्या रजोगुणाचा भाग वाक आहे. ते आकाशाचा गुण जो शब्द त्याचे उच्चारण करते, म्हणून वाक हे कर्मेंद्रिय आहे. तर शब्द म्हणजेच ध्वनी आकाशाच्या तमोगुणाचा भाग आहे. श्रोत्र शब्दाचे ग्रहण करते, तर वाक हे शब्दाचा उच्चार करते. वायू अर्थात हवा, वारा किंवा पवन. त्वक म्हणजेच त्वचा. वायूच्या सत्वगुणाचा भाग त्वक किंवा त्वचा हा आहे. ते वायूचा गुण जो स्पर्श त्याचे ग्रहण करते, म्हणून त्वक ज्ञानेंद्रिय आहे. हस्त किंवा पाणी किंवा हात. वायूच्या रजोगुणाचा भाग हस्त आहे. ते वायूचा गुण जो स्पर्श त्यास प्रतिसाद देऊन इतर इंद्रियांचे रक्षण करते, म्हणून हस्त हे कर्मेंद्रिय आहे. आणि स्पर्श वायूच्या तमोगुणाचा भाग आहे. त्वक स्पर्श ग्रहण करते, तर हस्त हे स्पर्शास प्रतिसाद देतात. अग्नी. यालाच ऊर्जा, ताप, उष्णता, तेज, प्रकाश अशी विविध नावे आहेत. नेत्र किंवा चक्षु. अग्नीच्या सत्वगुणाचा भाग चक्षु आहे. ते अग्नीचा गुण जो रूप त्याचे ग्रहण करते, म्हणून चक्षु ज्ञानेंद्रिय आहे. पाद किंवा पाय. अग्नीच्या रजोगुणाचा भाग पाद आहे. ते अग्नीचा गुण जो रूप त्यास प्रतिसाद देऊन ते पाहण्यासाठी इंद्रिय गमन करते, म्हणून पाद हे कर्मेंद्रिय आहे. रूप अग्नीच्या तमोगुणाचा भाग आहे. चक्षु रूप ग्रहण करते, तर पाद हे रूप पाहण्यासाठी इंद्रिय गमन करते. जल किंवा यालाच आपण पाणी किंवा आप असेही म्हणतो. रसना किंवा जिव्हा किंवा जीभ. जलाच्या सत्वगुणाचा भाग रसना आहे. ते जलाचा गुण जो रस त्याचे ग्रहण करते, म्हणून रसना ज्ञानेंद्रिय आहे. उपस्थ शिश्न किंवा जननेंद्रिय. जलाच्या रजोगुणाचा भाग उपस्थ आहे. ते जलाचा गुण जो रस त्याचा त्याग करते, म्हणून उपस्थ कर्मेंद्रिय आहे. रस जलाच्या तमोगुणाचा भाग आहे. रसना रस ग्रहण करते, तर उपस्थ हे रसत्याग करते. पृथ्वी माती, जमीन किंवा क्षिती म्हणूनही आपण ओळखतो. घ्राण किंवा नाक. पृथ्वीच्या सत्वगुणाचा भाग घ्राण आहे. ते पृथ्वीचा गुण जो गंध त्याचे ग्रहण करते, म्हणून घ्राण हे ज्ञानेंद्रिय आहे. पायू किंवा गुद. पृथ्वीचा रजोगुणाचा भाग पायू आहे. ते पृथ्वीचा गुण जो मल, गंध त्याचा त्याग करते, म्हणून पायू हे कर्मेंद्रिय आहे. गंध पृथ्वीच्या तमोगुणाचा भाग आहे. घ्राण गंध ग्रहण करते, तर पायू हे गंध त्याग करते. ज्ञानेंद्रिय पंचक. ज्ञान ग्रहण करण्याची शक्ती असलेले 5 इंद्रिये यांचा समूह यास ज्ञानेंद्रिय पंचक असे म्हणतात. पंच ज्ञानेंद्रिय म्हणजेच श्रोत्र, त्वचा, नेत्र, जिव्हा आणि घ्राण. कर्मेंद्रिय पंचक. विविध कार्य करण्याची शक्ती असलेले 5 इंद्रिये यांचा समूह यास कर्मेंद्रिय पंचक असे म्हणतात. पंचकर्मेंद्रिय म्हणजेच वाचा, पाणी, पाद, जननेंद्रिय आणि गुद. विषय पंचक. पंचमहाभूतांच्या तमोगुणापासून अनुक्रमे शब्द, स्पर्श,
रूप, रस आणि गंध हे पंचविषय निर्माण झालेले आहेत. त्यास विषयपंचक असे म्हणतात. विषयपंचक म्हणजेच शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. अंतःकरण पंचक. अंतःकरण हे एकच असून विविध वृत्तींनुसार त्यास मन, बुद्धी, चित्त, अहंकार अशी नावे दिली आहेत. त्यासच अंतःकरण पंचक असे म्हणतात. सर्व पंचमहाभूतांच्या मिलित सात्विक भागांपासून अंतःकरण पंचक तयार झालेले आहे. प्राणपंचक. व्यान, समान, उदान, प्राण, अपान हे वायूचे वाहक आहेत, म्हणून त्यास प्राणपंचक असे म्हणतात. पंचप्राण अर्थात व्यान, समान, उदान, प्राण, अपान. रजोगुणापासून ज्या प्रकारच्या क्रिया घडतात तशाच क्रिया प्राणपंचकांकडून घडतात, म्हणून ते सर्व पंचमहाभूतांच्या मिलित राजस भागांपासून झालेले आहेत. ही पाचही पंचके आपल्या जीवनातील गूढ रहस्यांचे स्पष्टीकरण करणारे अद्भुत स्तंभ आहेत. या विभागातील मजकूर सुनील खांड बहाले लिखित को हम मी कोण या ग्रंथातून घेण्यात आलेला आहे.